एलॉन मस्क यांची स्टारलिंक जगातली सर्वात ॲडव्हान्स सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी। ही कंपनी लवकरच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणार आहे। यासाठी कंपनीनं अधिकृत करारही केला। हा करार महाराष्ट्र राज्यासोबत झाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 5 नोव्हेंबरला सोशल मीडियावर पोस्ट करत याची घोषणा केली। त्यामुळे आता स्टारलिंकचं इंटरनेट वापरणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य बनणार आहे। गेल्या काही वर्षांपासून स्टारलिंकच्या इंटरनेटची चर्चा देशभरात सुरू होती। ही कंपनी 3 वर्षापासून भारतात सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करत होती, पण कंपनीला सरकारकडून परवानगी मिळवण्यात अडचणी येत होत्या। यावर्षी जून महिन्यात स्टारलिंकला भारतात इंटरनेट सुरू करण्याची परवानगी मिळाली। त्यानंतर आता कंपनीनं महाराष्ट्रासोबत करार केल्यानं राज्यात स्टारलिंकची हाय स्पीड सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पण स्टारलिंकचं इंटरनेट नेमकं कसं असणार आहे? कंपनीचा महाराष्ट्रासोबत काय करार झाला? इंटरनेट सेवा कधीपासून सुरू होणार? यामुळे सामान्य लोकांना काय फायदा होणार? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिड। सगळ्यात आधी स्टारलिंकच्या महाराष्ट्रासोबत झालेल्या कराराविषयी जाणून घेऊ। बुधवारी राज्य सरकारनं एलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार केला। या करारावर स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह यांनी स्वाक्षरी केली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते। या सामंजस्य करारानुसार स्टारलिंक महाराष्ट्रातल्या सरकारी संस्था, ग्रामीण भाग आणि महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सेवा पुरवणार आहे। ही सेवा राज्यातल्या गडचिरोली, नंदुरबार, वाशिम अशा दुर्गम आणि दुर्लक्षित भागांमध्येही पुरवली जाणार आहे। स्टारलिंक राज्य शासनाशी भागीदारी करत असल्याने राज्यातल्या शेवटच्या गावापर्यंतची डिजिटल दरी मिटली जाईल। दुर्गम भागातल्या प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र आणि प्रत्येक गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। स्टारलिंकच्या या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर प्रमुख पायाभूत सुविधांच्या कॉरिडॉरमध्येही केला जाईल। याद्वारे समृद्धी महामार्ग, जलमार्गावरच्या फेरी आणि समुद्र किनाऱ्यांवरच्या बंदरांवरही कनेक्टिव्हिटी मिळेल। या प्रकल्पासाठी एक जॉईंट वर्किंग ग्रुप स्थापन करण्यात आलाय। हा गट 90 दिवसांच्या पायलट रोलआउटची देखरेख करेल। यामध्ये 30, 60 आणि 90 दिवसांचे माइलस्टोन्स निश्चित करण्यात आलेत। या पायलट प्रोजेक्टचा क्वार्टरली रिव्ह्यू स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतला जाणार आहे। एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे। तिच्याकडे जगातले सर्वाधिक कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत। ही कंपनी भारतात येते आणि महाराष्ट्रासोबत भागीदारी करते, ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। तसं पाहिलं तर स्टारलिंकला भारतात प्रवेश करायला तसा उशीरच झालाय। कंपनीची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सध्या जगातल्या 100 पेक्षा जास्त देशात चालू आहे। भारताशेजारच्या भूतान, बांगलादेश आणि श्रीलंकेतही स्टारलिंक कार्यरत आहे। आता स्टारलिंकच्या महाराष्ट्रातल्या एंट्रीमुळे राज्यातली इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या कायमस्वरूपी मिटणार असल्याचं बोललं जात आहे। सध्या देशातल्या शहरी भागात इंटरनेटचा स्पीड चांगला आहे, पण गडचिरोली, नंदुरबार सारख्या दुर्गम भागात अजूनही इंटरनेट सुविधा सर्व ठिकाणी पोहोचलेली नाहीये। तिथे नेटवर्क टॉवरची संख्या कमी असल्यामुळे इंटरनेट पुरवणं अवघड जातं। पण स्टारलिंक सॅटेलाइट मार्फत इंटरनेट सेवा पुरवते। सध्या स्टारलिंकचे स्पेसमध्ये 7000हून अधिक सॅटेलाइट कार्यरत आहेत। स्टारलिंकच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेमुळे या भागांनाही हाय स्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे स्टारलिंकच्या या इंटरनेट सेवेची सुरुवात कधीपासून होणार आहे? तर स्टारलिंकनं नुकतंच 30 आणि 31 ऑक्टोबरला मुंबईत एक डेमो रन घेतला। कंपनी सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवांसाठी निश्चित केलेल्या तांत्रिक आणि सुरक्षा अटींचं पालन करते की नाही हे पाहण्यासाठी हा डेमो रन होता। यानंतर पुढच्या 5 दिवसात स्टारलिंकचा महाराष्ट्र सरकारसोबत करार झाला। स्टारलिंकनं मुंबईची भारतातलं ऑपरेशन सेंटर म्हणून निवड केली। कंपनीनं चांदिवली इथल्या बूमरँग कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या ग्राउंड फ्लोअरवर 1300 स्क्वेअर फूटचं ऑफिसही फायनल केलं। स्टारलिंकची मुंबई, नोएडा, चंडीगड, हैदराबाद, कोलकाता आणि लखनौ सारख्या प्रमुख भारतीय शहरांमध्ये 9 गेटवे अर्थ स्टेशन सुरू करण्याची योजना आहे। सोबतच कंपनीनं त्यांच्या झेन 1 सॅटेलाइटद्वारे तब्बल 600 GB प्रति सेकंद स्पीडच्या इंटरनेटसाठी अर्ज केला। लिंक्डइनवर केलेल्या जॉब पोस्टिंगनुसार स्टारलिंकनं फायनान्स आणि अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये पेमेंट मॅनेजर, अकाउंटिंग मॅनेजर, सिनियर ट्रेझरी ॲनालिस्ट आणि टॅक्स मॅनेजर यासारख्या जागांसाठी भरती सुरू केली आहे। या सर्व जॉब पोस्टिंग बँगलोरमध्ये आहेत। वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा या वर्षीच्या डिसेंबर किंवा पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। आता स्टारलिंकची सेवा सुरू झाल्यानंतर त्याच्या इंटरनेट प्लॅनच्या किमती कशा असणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। सध्या जगभरातले स्टारलिंकचे प्लॅन्स बघितले तर स्टारलिंकचा UK मध्ये महिन्याला 75 युरोचा प्लॅन आहे, म्हणजे जवळपास 7600 रुपये।
अमेरिकेत स्टारलिंकचा एका महिन्याचा प्लॅन $120 आहे, म्हणजे जवळपास 10,500 रुपये. अर्थात हे प्लॅन्स भारतीयांसाठी प्रचंड महाग आहेत. एक भारतीय व्यक्ती एका वर्षात इंटरनेटवर सरासरी 3,000 रुपये खर्च करतो, पण स्टारलिंक ब्रॉडबँडच्या एका महिन्याची किंमतच याच्या तिप्पट आहे. भारताच्या शेजारच्या बांगलादेशचा विचार केला तर तिथं स्टारलिंक इंटरनेटचा पहिल्या वर्षाचा एकूण खर्च जवळपास 66,000 रुपये. त्यामुळे स्टारलिंकसाठी भारतीय मार्केटमध्ये उतरल्यानंतर इंटरनेटची किंमत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटच्या एका वेळच्या सेटअपची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास असू शकते, तर एका महिन्याच्या प्लॅनची किंमत 3,300 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय मार्केटचा विचार केला तर ही किंमतही जास्तच आहे. भारतातल्या लोकल ब्रॉडबँड इंटरनेटचे प्लॅन्स महिन्यात 400 ते 500 रुपयांपासून सुरू होतात. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्याशी स्पर्धा करणं स्टारलिंकसाठी जड जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच स्टारलिंक आणि महाराष्ट्र सरकारमध्ये झालेला सामंजस्य करार राज्यासाठी महत्त्वाचा आहे. सॅटेलाइट इंटरनेट पुरवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काम करणार आहे. स्टारलिंकला आधीच देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवण्याचं लायसन्स मिळालेलं आहे. सोबतच कंपनीनं आधार बेस्ड कस्टमर व्हेरिफिकेशनसाठी UIDAI सोबतही करार केला आहे. आता महाराष्ट्र सरकार सोबतच्या करारानंतर कंपनी राज्यातून आपल्या कामांना सुरुवात करणार आहे. आता येत्या 2 ते 3 महिन्यात इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर तिला कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला स्टारलिंकच्या सॅटेलाइट इंटरनेट बाबतीत आणि कंपनीनं महाराष्ट्राशी केलेल्या कराराबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.